गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. सौराष्ट्रे सोमनाथांच श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकाल ओंकारममलेश्वरम् परल्यावजनाथांच डाकिन्या भीमाशंकरम् शेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगायनि ओम नमो नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवे तवेर्वेदै काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावत्ति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु पुरापुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. ओम. कालपर्यंत आपण 11वा अध्यायापर्यंत निरूपण पाहिलेलं आहे. आता आजपासून आपल्याला 12वा अध्याय जो की भक्तियोग अध्याय आहे त्याचं सुरुवात करायचं आहे. भक्तियोग अध्याय म्हणजे ह्या भगवद्गीतेचं पूर्ण सार आहे. या 20 श्लोकामध्ये जे आहे ते भगवद्गीतेचं सार आलेलं आहे. पूर्ण सर्व मार्ग याच्यामध्ये आलेला आहे. 20 श्लोकामध्येच परंतु पूर्ण संक्षेपरित्या आलेला आहे. त्यामध्ये अर्जुन पहिल्या श्लोकामध्येच भगवंतांना प्रश्न करीत आहेत की Time for music. अर्जुन म्हणतात की अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन भगवंतांना विचारतात की जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपणा खगनरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग्य ते कोण. आतापर्यंत 11वा अध्यायापर्यंत भगवंतांनी जे आहे अनेक योग मार्गाचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये मुख्यतः 3 मार्ग आहेत. सगुण साकार भगवंताचं वर्णन, सगुण निराकार भगवंताचं वर्णन आणि निर्गुण निराकार भगवंताचं वर्णन. तर आता मुख्य हे जे आहे त्यामध्ये सगुण साकार भगवंताचं वर्णन आणि निर्गुण निराकार भगवंताचं वर्णन हे जे आहे याच्याविषयी वेगवेगळ्या मार्गांचं विश्लेषण भगवंतांनी आतापर्यंत केलेलं आहे. मग आता अर्जुनांना प्रश्न निर्माण होतो की नेमकं मी कोणत्या भगवंतांचं म्हणजे कोणत्या स्वरूपाचं भगवंताचं मी भक्ती करावं की निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्ञान प्रतिपादन करून त्याचं ज्ञान करून घ्यावं हा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. मग म्हणजे नेमकं कोणतं श्रेष्ठ कोणतं आणि मी करायला पाहिजे कोणतं हा प्रश्न अर्जुनाला इथं पडलेला आहे. थोडं बाक मोठं झाले कमी कर. हां बाक कमी कर आवाज होते मोठा. तर नेमकं मी आता काय करू असं भगवंताला प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. मग आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे भगवान या पुढील श्लोकापासून देतील आणि याचं उत्तरच जे आहे ते पूर्ण 20व्या श्लोकापर्यंत उत्तर आहे. तर आता या श्लोकामध्ये जे आहे भगवंत सांगायला चालू करतील अर्जुनाला ते आपण पाहूया. श्री भगवान उवाच श्रद्धा
श्री भगवान म्हणतात की माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ कृत्येने युक्त होऊन मग सगनरूप परमेश्वराला बसतात ते मला योग्यामधील अति उत्तम योगी वाटतात। आता भगवान श्रीकृष्ण या प्रश्नाचं उत्तर जे आहे दोन्हीपैकी कोणतं श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणत आहेत की माझ्या खगुण साकार रूपाचं म्हणजे अवतार शरीराचं किंवा जे खगुण निराकार रूप विष्णुरूप भगवान शिवरूप आहे त्याच्या भजन ध्यानामध्ये जे मग्न आहेत असे ते भक्त मला श्रेष्ठ वाटतात। म्हणजे का तर खगुण साकार रूपाचं आपल्याला म्हणजे वर्णन सर्व गीतेमध्ये आहे किंवा आणखी शास्त्रामध्ये वर्णन आहे, त्याच्यानंतर वेदामध्ये वर्णन आहे आणि निर्गुण निराकाराचं वर्णन जे आहे थोडंसं कठीण आहे। त्यापेक्षा खगुण साकार रूपाचं जे वर्णन आहे ते खूप आहे। म्हणून अर्जुनाला उपदेश करत आहेत भगवान श्रीकृष्ण की खगुण साकार भगवंताचं जे वर्णन आहे आणि त्याचं भक्ती करणारा जो भक्त आहे तो श्रेष्ठ समजावा। म्हणजे खगुण निराकाराचं किंवा खगुण साकाराचं वर्णन करणारा आणि त्याचं त्या योग मार्गाचं जो भक्ती करणारा आहे श्रेष्ठ तो भगवंतांनी इथे श्रेष्ठ म्हणून सांगितलेले आहे। मग निर्गुण निराकार भक्त श्रेष्ठ नाहीत का या प्रश्नाचं उत्तर आता पुढे भगवान श्रीकृष्ण स्वतःच देतील ते पाहूया। या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की परंतु जे मनुष्य इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे आपल्या वशमध्ये करून ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात। आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत की जे सगुण निराकारांची उपासना करतात किंवा निर्गुण निराकारांची उपासना करतात असे सुद्धा जे भक्त आहेत ते सुद्धा एक प्रकारे माझीच पूजा करतात, परंतु त्यांचं जे पूजन करणं आहे एकतर जे आहे ते कर्मयोगाच्या मार्गानं किंवा ज्ञानयोगाच्या मार्गानं किंवा ध्यानयोग मार्गाचं या तिन्हीपैकी एका मार्गानं ते पूजन होतं। मग असे करणारे सुद्धा जे भक्त आहेत ते सुद्धा श्रेष्ठच आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय आहे कष्ट जास्त आहे। त्याचं वर्णन आता पुढे 5व्या श्लोकात भगवंत करतील। म्हणजे भगवंतांचं सांगणं काय आहे सोपं कोणतं आहे आणि कठीण कोणतं आहे ह्या दोन्ही दृष्टिकोनातून दोन्हीची तुलना करून भगवंत सांगू लागले। म्हणजे खगुण साकारांचं वर्णन करून खगुण साकारांचं वर्णन करणं किंवा त्याचं पूजन करणं किंवा खगुण साकारांचं भक्ती करणं किंवा खगुण साकारांचं भक्ती करून त्याचं ज्ञान तत्वग्रहण करणं हे सोपं आहे। निर्गुण निराकारांचं हे थोडंसं कठीण आहे। त्यामुळं अर्जुनालाही उपदेश करू लागलेत आणि त्यायोगे आम्हा मनुष्यांनाही उपदेश करू लागलेत भगवंत की तुम्ही खगुण साकाराचं जे आहे पूजन आणि भक्ती करणं हे तुलनेनं सोपं आहे, म्हणून तुम्ही तुलनेनं सोपं असलेलं जे खगुण साकारांचं पूजन करणं आहे आणि ते भक्ती करणं जे आहे ते भक्ती योगानं करणं हे जे सोपं आहे ते मार्गाचं तुम्ही आचरण करा असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत। मग निर्गुण निराकारांचं उपासना करणं हे कठीण आहे, ते कशा प्रकारे कठीण आहे ते आता पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगतील ते आता आपण पाहूया।
आता भगवान या श्लोकामध्ये सांगत आहेत की चिदानंद निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषाच्या कारणात कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. आता या श्लोकामध्ये भगवान काय सांगू लागले पाहूया आपण, की हा जो मार्ग आहे निर्गुण निराकार ब्रह्माची प्राप्ती करणे म्हणजे ज्ञानयोगाचा मार्ग जो आहे तो तुलनेनं कष्टदायक आहे. कारण या मार्गामध्ये त्याचं विश्लेषण करून त्याप्रमाणे आपण मार्गाचरण करणं जे आहे थोडंसं कठीण आहे. का बरे, तर प्रत्येक मनुष्यामध्ये देहाचा अभिमान थोडा का कवाना राहतो. मग देहाचा अभिमान घेऊन त्याचं आचरण करणं हा मार्ग कठीण आहे. ज्ञानयोगाचा मार्ग जो आहे तो कठीण आहे. ज्ञानयोगाचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग, की ज्यामध्ये ज्ञानयोगी साधकाची अशी भावना असते की हे शरीर जे आहे ते पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे आणि शरीराकडून होणारे सर्व जे काही कर्म आहेत ते फक्त आणि फक्त सत्व रज आणि तम या तिन्ही गुणाच्या आधिक्याने कर्मे होतात. जसं की सत्वगुणाच्या आधिक्यानं आध्यात्मिक मार्गामध्ये त्यांची रुची वाढते, त्याच्यानंतर रजोगुणाचं आधिक्यानं त्यावेळेला काय होतं, कर्म करण्यामध्ये प्रवृत्ती होते. तमगुणाचं जर आधिक्य झालं तर त्यावेळी निद्रा येते, तंद्री येते, कोणतंही कर्म करायची गरज वाटत नाही आहे किंवा तमोगुणी आहार प्रदान करावा असं त्या व्यक्तीला वाटतं. तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या गुणानुसार वेगवेगळे कर्म करायचं आणि त्याप्रमाणे आचरण करायचं असं त्या गुणाच्या आधिक्यानं होतं. हे त्या ज्ञानयोगीला ठाऊक असतं. त्यामुळं त्या ज्ञानयोगीची एक मान्यता असते की गुणच हे सर्व प्रकारचे कार्य करीत आहेत. परंतु प्रत्येकाचा एक स्वाभाविक अहंकार जो आहे तो प्रत्येकामध्ये आपल्या जन्मोजन्मीच्या गुणानुसार तो अहंकार दृढ झालेला असतो. त्यामुळं प्रत्येक मनुष्य एका अहंकाराने बाधित असतोच. म्हणजे कोणी सत्वगुणाच्या अहंकाराने बाधित असतो, कोणी जो आहे रजोगुणाच्या अहंकाराने बाधित असतो आणि कोणी तमोगुणाच्या. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं मी सत्वगुणाचं कार्य करीत असेल तर वाटतं की मी अशा प्रकारे सत्वगुणी मनुष्य आहे, मी देवार्चनामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये आरूढ आहे. हा पण एक अहंकारच आहे. किंवा रजोगुणाचा मनुष्याला अहंकार राहतो की मी अनेक प्रकारचे वेगवेगळे कामे करतो, मी लोकांच्या कष्टामध्ये त्यांना उपयोगी पडतो, मी अनेकांचे कामे करतो. तमोगुणी मनुष्याला वाटतं की मी जे आहे मी एवढा मोठा मनुष्य आहे, मी हे करीन, मी ते करीन. अशा प्रकारचे जे अहंकार आहेत त्या अहंकारामध्ये प्रत्येक मनुष्य बांधला गेलेला आहे. त्यामुळे जरी तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये ज्ञानयोगी मार्ग जरी साधक जरी तो झाला तरी तो त्या अहंकारामध्ये बांधूनच राहतो. त्यामुळे अहंकारामध्ये बांधल्यानं त्याला ते त्या मार्गावरती चालण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट फार राहतात. म्हणून भगवान त्या श्लोकामध्ये सांगत आहेत की ज्ञानयोगी साधकाला जे आहे ते अनेक प्रकारचे कष्ट म्हणजे क्लेश जे आहे ते त्याला सहन करावं लागतं. म्हणून ज्ञानयोगी साधकाला या मार्गावरती चालण्याकरिता जे आहे ते अनेक प्रकारचे कष्ट त्याला सहन करावं लागतं. त्यापेक्षा तुलनेनं सगुण साकारांचं मार्ग जो की भक्तियोग आहे तो सोपा आहे हे भगवान त्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत. आता या पुढील श्लोकामध्ये भगवान काय म्हणत आहेत ते आपण पाहूया. भगवान म्हणतात की जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून
मग सगनरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात. असे भक्त हे अर्जुना, त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या त्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप खंखारातून उद्धार करणार होतो. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी जे आहे ते भक्तियोग सांगितलेलं आहे. आता याचं तुलना करताना भगवंत सांगू लागले की निर्गुण निराकार भक्त जो आहे तो ज्ञानयोगाने निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती नक्कीच करतो. परंतु जे भक्तियोगी भक्त आहेत ते भक्तियोगी भक्त काय करतात, सर्व प्रकारचे जे कर्मी आहेत ते फक्त भगवंतासाठी करतो. म्हणजे कर्मयोगी भक्त आणि भक्तियोगी भक्त याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कर्मयोगी भक्त जो आहे तो निष्काम भावनेने कर्म करतो, परंतु निष्काम भावनेने कर्म करताना तो त्या संस्कारांच्या किंवा प्रपंचाच्या किंवा जनतेच्या कल्याणासाठी म्हणून करतो. परंतु भक्तियोगी जो भक्त आहे तो फक्त आणि फक्त भगवंतासाठीच कर्म करतो, भगवंताकरता करतो. भगवंतांच्या प्राप्तीसाठी सुद्धा तो कर्म करत नाही आहे. तर कर्म करणं हे कर्तव्य आहे आणि भगवंतासाठी तो करतो. भगवंतांनी आपल्याला जन्म दिलेला आहे तर आपण भगवंतासाठी फक्त कर्म करणं हे गरजेचं आहे, म्हणून तो कर्म करतो. आणि कर्म करताना जे केलेले कर्म आहेत त्या कर्मामधील कर्मफल, त्या कर्मफलाचाही त्याग तो भगवंतासाठीच करतो. म्हणजे कर्म करतानाही भगवंतासाठी कर्म करणं आणि केलेल्या कर्माची फलांची त्याग सुद्धा भगवंतासाठीच करणं. म्हणजे त्या फलाची तो इच्छा न करता तो भगवंतासाठीच कर्म करतो, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कर्म करताना निष्काम भावनेने कर्म केल्यामुळं त्यामुळं त्याचे कर्मफल निर्माण होत नाहीत आणि कर्मफल जरी निर्माण झाले तरी तो भगवंतांनाच त्या कर्माचं जे आहे ते कर्मफल त्यांना त्याग करतो किंवा त्यांना जे आहे भगवंतांना ते कर्म जे आहे अर्पित करतो. भगवंताला कर्मफल आणि कर्म दोन्हीही अर्पित केल्यामुळं त्यापासून पाप पुण्याचे जे कर्मफल आहेत ते त्या भक्ताला मिळत नाहीत. त्यामुळं तो त्या कर्मापासून त्या कर्मफलापासून तो जो कर्म आहे तो कर्मयोगी किंवा तो भक्तियोगी जो आहे तो निष्काम होतो. म्हणजे त्याच्यापासून त्या कर्मापासून त्या भक्ताला जे आहे ते कोणतेच कर्मफल प्राप्त होत नाहीत, म्हणून त्याला त्या कर्मापासून प्राप्त होणारे जे पुढील जन्म आहेत ते त्याला प्राप्त होत नाहीत. अशा प्रकारे तो भक्तियोगी जो आहे तो भगवंतांनाच प्राप्त होतो आणि भगवंताचं चिंतन करत तो मग तो एकतरी ध्यान मार्गामध्ये राहतो किंवा भक्ती मार्गामध्ये राहतो. अशा या भक्ती मार्गाचं किंवा भक्तियुक्त ध्यान मार्गाचं भगवंत या श्लोकामध्ये वर्णन करीत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, इथं या श्लोकामध्ये भगवंतांनी भक्तियोगी मार्गाचं त्या भक्ताचं वर्णन केलेले आहे. एकतरी भक्तियोग साधकाचं वर्णन केलेले आहे आणि भक्ती मार्गाचं वर्णन केलेले आहे. म्हणजे थोडक्यात भक्ती मार्ग म्हणजे काय, तर भगवंतासाठीच कर्म करणं म्हणजे भक्ती मार्ग. मग आता भगवंतासाठी जेव्हा कर्म करतो तेव्हा आपण वाईट कर्म करू का, तर भगवंतासाठी जेव्हा कर्म करतो त्यावेळेला आपली नक्कीच त्या ठिकाणी मनामध्ये अशी कामना असते की आपण हे जे कर्म करतो ते भगवंत पाहू लागलेत. मग वाईट कर्म तर करणारच नाहीत, मग फक्त चांगले कर्म करू आपण. मग चांगले कर्म जर करत असू तर ते भगवंतासाठीच करू लागलेले आहोत. मग भगवंतासाठीच करू लागले आहोत तर मग त्या कर्माचं जे कर्मफल आहे ते सुद्धा भगवंतांनाच आपण अर्पण करून कर्म करायचं असतं. या मार्गाला जे म्हणतात ते भक्ती मार्ग. आणि या भक्ती मार्गाचं वर्णन या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. आणि हा भक्ती मार्ग जो आहे तो सर्वश्रेष्ठ मार्ग आहे असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि या संपूर्ण अध्यायामध्ये भगवंत हेच सांगू लागलेले आहेत की सर्व मार्गामध्ये हा भक्ती मार्ग जो आहे तो सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि तोच मार्ग जो आहे तो आचरण करण्यासाठी सुद्धा जो आहे तो सोपा आहे असं भगवंत या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. मग तोच मार्ग जो आहे त्याच मार्गाचं विश्लेषण आता पुढे भगवंत करीत आहे.
चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाति धनञ्जय। भगवंत या भक्ती मार्गाचं जे आहे विश्लेषण करताना म्हणत आहेत की माझ्यातच तू मन ठेव, माझ्या ठिकाणीच तुझी बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच शंका नाही. आणि आता याच्यामध्ये काय म्हणू लागलेत भगवंत, माझ्यातच मन ठेव. म्हणजे आपण मनाने जे आहे, मनाने काय करतो, मनन करतो, चित्ताने काय करतो, चिंतन करतो, बुद्धीनं काय करतो, कोणत्याही विषयाचं जे आहे आपण विश्लेषण करतो किंवा त्याचं ज्ञानप्राप्ती करून घ्यायचा प्रयत्न करतो. मग आता भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, तू मनानं जे आहे ते माझंच मन कर. म्हणजे मनाने प्रत्येक वेळेला भगवंतांचंच मनन करणं आणि चित्तानं भगवंताचं चिंतन करणं आणि बुद्धीनं भगवंताच्या तत्वाचं स्वरूपाचं चिंतन करणं, हे प्रत्येक वेळेला जर तू केला तर त्यामुळं काय होईल, तर त्यावेळेला तू माझ्यातच राहशील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. म्हणजे जे जे गोष्टीचं आपण चिंतन करू, ज्या ज्या गोष्टीचं आपण मनन करू आणि ज्या गोष्टीनं बुद्धीनं निश्चय करू, ती गोष्ट आपल्याला क्रमाक्रमाने प्राप्त होत जाते. मग भगवंत सांगू लागले त्या श्लोकांमध्ये, तू अशा प्रकारे जर माझंच मनन करशील, माझ्यातच बुद्धी ठेवशील आणि माझंच जर चिंतन करत असशील, तर तू परत परत पुन्हा पुन्हा माझ्यामध्येच तुझ्या मनाला, बुद्धीला आणि चित्ताला माझ्या ठिकाणीच स्थिर करशील, यामध्ये अजिबात शंका नाही. जर तू माझ्यातच मन निश्चल ठेवायला समर्थ नशील, तर हे अर्जुना अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. जर आता मग आता याच्या पुढचा मार्ग सांगू लागले. आता या अध्यायामध्ये जे आहेत भगवंत वेगवेगळ्या मार्गाच्या, म्हणजे सर्वच मार्गाचं विश्लेषण थोडक्यामध्ये करू लागले. जर तू अख्या प्रकारे भक्तियोग मार्गाचा जर विश्लेषण करायला किंवा त्याचं पालन करायला जर समर्थ नसशील, तर तू मग काय कर, तर तू अभ्यासरूप योगाचा चिंतन कर. आता अभ्यासरूप योग कशाला म्हणतात, अशा प्रकारे भगवद्गीतेचं किंवा इतर योग मार्गांचं किंवा इतर शास्त्रांचं जे विश्लेषण करणं किंवा त्या मार्गाचा अभ्यास करणं, हे जे आहे त्याला अभ्यासरूप योग म्हणतात. म्हणजे काय करायचं, आपण स्वतःहून अभ्यास करणं, म्हणजे त्या ग्रंथाचा अभ्यास करणं, ते ग्रंथ समजून घेणं, हे जे आहे त्याला अभ्यासरूप योग म्हणतात. म्हणजे आता आपण हे भगवद्गीता जे आहेत ऐकू लागलो, तर हा अभ्यासरूप योग आहे. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं यज्ञ आहे. म्हणजे याच्यानं अभ्यासानं सुद्धा जे आहे आपण भगवंताचं ज्ञानाचं, तत्वाचं किंवा त्यांच्या स्वरूपाचं वर्णन ऐकून त्या प्रकारे आपण मनन करून, चिंतन करून, त्या चित्तामध्ये आपण चिंतन करून त्या स्वरूपाचं एक स्वरूप जे आहे ते आपण मनबुद्धीनं एका स्वरूपापर्यंत निश्चयापर्यंत जातो. आणि निश्चयापर्यंत गेल्यानंतर मग आपल्याला आत्म्यामध्ये ते ज्ञानाची आपल्याला परिणिती होते, जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा त्या चित्तामध्ये चिंतन करून आत्म्यामध्ये तेच प्रतिबिंबाच्या रूपानं आपण प्रतिबिंबित करू लागतो. आणि त्यामुळे होतं काय, तेच भगवंताचे स्वरूप आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये चिंतन झाल्यामुळं आत्म्यामध्ये तशाच प्रकारे प्रगट व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं की भगवंताचंच अंश कोण आहे, आत्मा आहे. मग त्याच आत्म्यामध्ये जेव्हा भगवंताचं ज्ञानाचं आपण चिंतन करू, मनन करू, तेच जेव्हा प्रगट व्हायला जातं, तेव्हा प्रतिबिंबामध्ये बिंबाचं ज्ञान जे आहे यायला लागतं. आणि त्यामुळं आपण त्या भगवंताचे अंश आहोत हे हळूहळू परिणित व्हायला लागतं. आणि ते ध्यानामध्ये आपल्याला जे आहे ते ध्यानामध्ये आपल्याला प्रतिबिंबित होऊन त्याचे जे चिन्ह आहेत ते आपल्याला मिळायला प्राप्त होतात. मग आता हे अभ्यास जे आहे, अभ्यास आपण जर करायला लागलो तर अशा प्रकारे होतं. मग आता अभ्यास पण शक्य नाही आहे, भक्ती करणंसुद्धा शक्य नाही. मग पुढे काय करावं, आता ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर म्हणजे वेगवेगळ्या मार्गाचं वर्णन जे आहे भगवंत या श्लोकामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये एकेका श्लोकामध्ये भगवंत वर्णन करीत आहे. मग आता पुढच्या श्लोकामध्ये अभ्यास जर शक्य नसेल तर मग आपण काय करायचं हे भगवंत आता पुढील श्लोकात सांगतील. समर्थोसी मत्कर्म परमो भव
भगवंत म्हणतात की जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्याकडे कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. आता भगवंत सांगू लागलेत अशा प्रकारचं जर अभ्यासरूप कर्म करायला जरी तू असमर्थ असशील म्हणजे ते अभ्यास करणं जर तुला शक्य नसेल म्हणजे अशा प्रकारचं वेगवेगळा अभ्यास करणं जरी तुला शक्य नसेल तर मग काय करायचं तर मग एक काम कर. जे काही तू कर्म करशील ते फक्त माझ्यासाठी कर म्हणजे भगवंतासाठीच कर्म करायचं एवढं तरी तू कर. म्हणजे भगवंत सांगू लागले तुला पहिल्यांदा भक्तियोग कर म्हणाले आपल्याला तर भक्तियोग शक्य नाही आहे. तर मग भक्तियोग शक्य नसेल तर मग अभ्यासरूप योग कर म्हणजे अभ्यास करायला सांगितले. जर मग तुला आता अभ्यास करायलाही जर शक्य नसेल तर अर्जुना तू फक्त माझ्यासाठी कर्म कर असं अर्जुनाला सांगू लागलेत. अर्जुनाला सांगू लागलेत म्हणजे ते हे जे उपदेश आहे ते आपल्यासाठीच आहे. म्हणजे आपल्याला जर भक्तियोगानं कर्म करणं शक्य नसेल ज्ञानयोगानं शक्य नसेल अभ्यास योगानं शक्य नसेल तर आता भगवंत सांगू लागलेत सगळं सोडून दे तू फक्त माझ्यासाठी कर्म कर. म्हणजे आपण काय करायचं कर्म जे आहेत ते फक्त भगवंतासाठी करत राहायचं. म्हणजे आपण जे काही काम करतो ते कुणासाठी हे आपण प्रपंचासाठी नाही आपल्यासाठी नाही आपल्या घरच्यासाठी नाही तर आपण करायचेच कामं फक्त भगवंतासाठी करत आहोत या बुद्धीनं कामं करायचं. फक्त हाच मार्ग सांगितले भगवंताने. म्हणजे वेगवेगळे मार्ग सांगू लागले तर आपल्याला जो आवडेल तो मार्ग आपण घ्यायचा. या भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सर्व मार्गांचा उल्लेख आलेला आहे. मग आपल्याला जे आवडेल तो मार्ग आपल्याला घ्यायचा आहे. मग आता या श्लोकामध्ये 10व्या श्लोकात भगवंत काय सांगू लागलेत तुम्हाला जर अभ्यास करणं जरी शक्य नसेल म्हणजे अनेक योग मार्गाचा उल्लेख झालेलं या भगवद्गीतेमध्ये आहे ते अभ्यास करणं आपल्याला शक्य नाही. मग काय करा तुम्ही फक्त माझ्यासाठी कर्म करा. म्हणजे भगवंतासाठी कर्म करायचं हे फक्त कर्म करायचं. म्हणजे जे आपण काम करतो आता पहा आपण जे काही काम करतो कशासाठी करतो आपण आपल्या शरीरासाठी करतो. म्हणजे आपण ज्या शरीराला माझं म्हणतो त्या शरीरासाठी आपण कर्म करतो किंवा आपल्या घरच्यासाठी करतो आपल्या पत्नीसाठी आपल्या पतीसाठी आपल्या मुलाकरिता आपल्या मुलीसाठी आपल्या आईवडिलाकरिता आपल्या कुटुंबाकरिता आपण कर्म एवढ्यासाठीच करतो कर्म करायचं. तर भगवंत काय म्हणू लागलेत तुम्ही हे समजायचं नाही आहे तुम्ही कर्म तर तेच करायचेत. आपण जे कर्म करायचेत आपल्या कुटुंबासाठीच करायचेत भगवंतासाठी कर्म नाही. फक्त भावना ठेवायची की मी भगवंतासाठी कर्म करू लागलो घरच्यासाठी करू लागलो परंतु भावना काय ठेवायची तर भगवंतासाठीच मी कर्म करत आहे. फक्त एवढी जरी तुम्ही भावना ठेवलात तरी सुद्धा तेवढ्यानं तुम्ही मला प्राप्त होताल असं या श्लोकामध्ये भगवंतांचं सांगणं आहे. म्हणजे जे काम करायचंय ते काम फक्त आपल्याला तेच करत राहायचंय आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही आहे. आपलं काम करणं तसंच चालू ठेवायचं आहे. फक्त करत असताना भावना काय ठेवायची आहे की आपण हे जे काम करू लागलो ते फक्त भगवंतासाठीच करू लागलो एवढं फक्त भावना ठेवून करायची. करायचं कुणासाठी आहे घरच्यासाठीच घरच्याच कल्याणासाठी करायचं आहे आपल्या प्रपंचासाठीच करायचं आहे. परंतु उद्देश काय ठेवायचा आहे नाही नाही मला हे कर्म करायचे फक्त भगवंतासाठी कर्म करायचं आहे. हा फक्त उद्देश ठेवून एवढं करायचं आहे. म्हणजे मनानं जे आहे हा फक्त मनाने भावना ठेवून करायचे. तर भगवंत म्हणतात की जर मनामध्ये तुम्ही हे भावना ठेवून जरी कर्म केलात तरी ते कर्म मलाच प्राप्त होतील. म्हणजे त्या कर्माच्या बंधनामध्ये आपण पडणार नाहीत. एवढी मोठी सुविधा आपल्याला भगवंत स्वतः देत आहेत. भगवंत या अध्यायामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे मार्ग सांगू लागलेत. हा मार्ग आपल्याला सर्व मार्गामध्ये खूप आवडतो. का बरं की काम तर आपलंच करायचं आहे आपल्या घरचंच करायचं आहे आपल्या प्रपंचाच करायचं आहे. परंतु करताना काय बाबा ए बाबा मी माझ्या घरच्यासाठी केलं नाही मी तुझ्यासाठी केलं भगवंतासाठी. फक्त याच्यामध्ये काय होईल वाईट काम आपण करू शकणार नाही. कारण भगवंतासाठी करायचे तर वाईट करू शकू का आपण तर वाईट काम करू शकत नाही. त्यासाठी भगवंतानं सांगितलेलं आहे की तुम्ही जे काम करायचे ते फक्त माझ्यासाठी करा भगवंतासाठीच करा. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर मग तुम्ही भक्तयोगाप्रमाणे काय नाही केलं जर ज्ञानयोगानं नाही केलो ध्यानयोगानं नाही केलो अभ्यासयोगानं नाही केलो ज्ञानयोगानं नाही केलो तर फक्त माझ्यासाठीच कर्म जर करू लागलात तरी सुद्धा त्याच्यानं काय होईल त्याच्यानं तुम्ही मलाच प्राप्त होतात असं भगवंत स्वतः या श्लोकामध्ये सांगू लागलेत. आता मग अशा प्रकारचं सुद्धा जर होत नसेल तर मग काय करायचं त्याचं अजून पुढे विश्लेषण जे आहे भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करते. म्हणजे भगवंतासाठी जरी कर्म करणं
हे जर काही भक्ताला शक्य नसेल तर काय करायचं मग? त्याचं सुद्धा मार्ग आता भगवान जे आहे ते सांगते. अथापिदप्य शक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यथात्मना. भगवंत म्हणतात की जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू जर असमर्थ असशील तर मग मन बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्माच्या फळाचा त्याग कर. आता अशा प्रकारचं भगवंतासाठीच कर्म करणं हे जरी तुला शक्य नसेल तर मग तू काय कर, तर मन आणि बुद्धीवर विजय प्राप्त करून ते तिथले जे काम आहेत ते कर्म करून त्याच्या फळाचा त्याग कर. म्हणजे परत आता याच्यामध्ये कर्मयोगाचा उद्देश आहे. म्हणजे काम जर तू भगवंतासाठी करणं शक्य नसेल तर मग अशा प्रकारे कर. जर मग तुला भगवंतासाठी कर्म करणं शक्य नसेल तर कर्मयोगाप्रमाणे म्हणजे सर्व कामं करायचे परंतु त्या कामातील फळाचा त्याग करायचा. आता पहा, आपण कोणतंही काम करतो, आपण काम आपल्या प्रपंचाच्या कल्याणासाठी स्वतःच्या कल्याणासाठी आपण करतो. पण काम करत असताना एक काहीतरी आपण त्याच्यापासून फळ कोणतं प्राप्त करायचं याची इच्छा ठेवून आपण काम करतो. परंतु काम करताना ज्या फळाची आपण इच्छा ठेवली ते प्राप्त होतंच, याच्यामध्ये शाश्वती आहे का आपल्याला? शाश्वती नाहीच आहे. म्हणजे आपण काम करू परंतु ते काम केल्यानंतर ते फळ प्राप्त होईलच याची काहीच गॅरंटी नाही, याची काहीच शाश्वती नाही. मग शाश्वती नसतानाही आपण काम करतो म्हणजे करतच राहतो, काम करतच राहतो आपण. त्या फळाची जरी शाश्वती नसेल तरी करीत राहतो. मग आता भगवंताने काय सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं काम करा, फळाची तर शाश्वती नाही आहे. मग ते फळ मिळेल किंवा न मिळेल ते काम करतानाच तुम्ही ह्याच्यापासून जे फळ मिळेल ते मात्र मी भगवंताला अर्पण करत आहे किंवा त्या फळाचा त्याग करत आहे असं म्हणून करायचं. कुणासाठी? या प्रपंचासाठी किंवा भगवंतासाठी. अशा प्रकारे कर्माच्या फळाचा त्याग करून सर्व कर्म करत चला असं म्हणून भगवंतांनी सांगितले. म्हणजे ह्याच्यामध्ये कशाचा उपदेश झाला? हा कर्मयोगाचा उपदेश झाला. मग आता ह्याच्यामध्ये कोणत्यामध्ये कोणतं श्रेष्ठ आहे, म्हणजे आता सर्वच जर श्रेष्ठ आहेत अशी भावना आपल्यामध्ये होऊ शकते त्याविषयी भगवंत म्हणत आहेत की मर्म न जाणत्या केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळाचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोबच परमशांती मिळते. आता याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे आहे ते कोणत्या मार्गापेक्षा कोणतं मार्ग श्रेष्ठ हे थोडक्यात सांगितलेलं आहे. आता पहिल्यांदा काय म्हणतात, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. आता ज्ञान तर श्रेष्ठ आहे. उगा आपण ज्ञान घेतलं, कोणत्याही विषयाचं ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान घेतलं तर हे श्रेष्ठ आहे का? तर ठीक आहे, श्रेष्ठ आहे. परंतु ते मर्म जाणून जर तुम्ही केलं, मर्म जाणून जर केलं ते ज्ञान ते कधीही श्रेष्ठ आहे. परंतु मर्म न जाणता केलेलं जर काही काम असेल किंवा ज्ञान असेल ते श्रेष्ठ नाही. तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतं आहे? तुम्ही अभ्यास करून म्हणजे नेमकं त्या विषयाचं मर्म काय आहे हे जर जाणून तुम्ही अभ्यास केलात तर ते श्रेष्ठ आहे. म्हणजे आता हे षटशास्त्राचा अभ्यास आहे, ते जर तुम्ही त्याच्यातलं मर्म जाणून, म्हणजे मर्म काय आहे तर मर्म एकच आहे, ज्ञान आणि विज्ञान तत्व. ज्ञान काय आहे तर ह्या सर्व सृष्टीमध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच भगवंतांचं अनेक रूपानं प्रगटीकरण झालेले हे ज्ञान आहे. आणि विज्ञान काय आहे तर विज्ञान म्हणजे त्याच भगवंताचा अंश प्रत्येक भूतमात्रांच्या शरीरामध्ये विद्यमान आहे, हे विज्ञान आहे. मग हे अभ्यासाचं ज्ञानाचं मर्म काय आहे तर हे ज्ञान आणि विज्ञान हे मर्म आहे. हे जाणून जे केलेला अभ्यास आहे ते श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगू लागलेत. त्याच्यानंतर काय सांगू लागलेत, या तत्त्वज्ञानापेक्षा, हे तत्त्वज्ञान आहे, ह्या तत्त्वज्ञानापेक्षा भगवंताचं ध्यान करणं जे आहे, भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करणं हे श्रेष्ठ आहे.
म्हणजे ह्या तत्त्वज्ञानापेक्षा सुद्धा भगवंताचं ध्यान करणं हे श्रेष्ठ आहे, असं भगवंत स्वतःच सांगू लागले. मग आता भगवंताचं ध्यान श्रेष्ठ म्हणजे कोणतं? तर ध्यानयोगामध्ये बघून भगवंताचं ध्यान करणं. मागं आपण 6व्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की एका म्हणजे स्वच्छ ठिकाणी बसून एक आसन घेऊन त्याच्यामध्ये बसायचं, त्याच्यामध्ये प्राणायामाचा अभ्यास करायचा. विशेषतः ध्यानयोगाचा अभ्यास करण्याकरिता अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास या भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मन स्थिर करून नंतर भगवंताचं ध्यान करायचं. मग ध्यान कोणत्या भगवंताचं? जे आपल्याला आवडेल ते, सगुण साकार स्वरूपाचं, सगुण निराकार स्वरूपाचं किंवा निर्गुण निराकार स्वरूपाचं ध्यान करणं. आणि ते ध्यान करत करत भगवंताच्या त्या रूपाशी आपण तादात्म्य पावणं हे ध्यानयोगाचं साध्य आहे. मग हे जे ध्यानयोग आहे ह्या ध्यानयोगापेक्षा पण श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर या ध्यानयोगापेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे? तर सर्व कर्माचं फळाचं त्याग करणं म्हणजे कर्मयोग मार्ग हे श्रेष्ठ आहे. मग या कर्मयोगापेक्षा सुद्धा भगवंताला कर्मफळाचं त्याग करणं किंवा भगवंतांना कर्मफळाचं आणि कर्माचं त्याग करणं किंवा अर्पण करणं हे याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे. कारण त्या त्यागानं जे आहे त्यागानं परमशांती जी आहे प्राप्त होतं. मग त्याग ते तुम्ही संसारासाठी करा, प्रपंचासाठी करा किंवा भगवंतासाठी करा, परंतु भगवंतासाठी त्याग करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. मग आता अशा प्रकारचं त्याग कोण करू शकतो? तर तो फक्त भक्तच करू शकतो. भक्ताशिवाय दुसरं कोणी हे त्याग करणं शक्य नाही. म्हणून आता पुढील श्लोकामध्ये त्या भगवंतांची लक्षणं जे आहेत ते स्वतः भगवंतच जे आहेत ते सांगू लागले. म्हणजे भक्ताची लक्षणे जी आहेत त्या श्लोकात भगवंत आता या श्लोकापासून भगवंतांनी जे आहे ते भक्ताची लक्षणे सांगू लागलीत. आतापर्यंत सर्व योग मार्गांचा उल्लेख झाला. या पूर्ण आता आपण 12 श्लोकापर्यंत पाहिलं. तर 12 श्लोकापर्यंत भगवंतांनी काय केले? थोडक्यामध्ये सर्व आतापर्यंत सांगितलेल्या योग मार्गांचा उल्लेख सांगितला. थोडक्यामध्ये मग सगळेच मार्ग आले याच्यामध्ये. ज्ञानयोगाला, कर्मयोगाला, भक्तियोगाला, ध्यानयोगाला, अभ्यासयोगाला. तर अशाचं कोणत्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे ते मार्ग ते पण आपल्याला भगवंतांनी सांगितलं. बरं, मग आता हे अशा प्रकारचे सर्व मार्ग आहेत. मग हे मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी कुणाला प्राप्त होतात हे त्याची लक्षणं सांगू लागले. मग त्याला भगवंतांनी काय म्हटले? त्या साधकाला भक्त म्हणले. मग अशा भक्तांची लक्षणे सांगताना भगवंत सांगू लागलेत की जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करणारा नाही, म्हणजे असा जो भक्त आहे की जो कोणत्याही प्राण्यांचा म्हणजे मनुष्याचाही कोणत्या द्वेष करत नाही किंवा प्राणीमात्राचाही द्वेष करत नाही, असा तो भक्त आहे. त्याच्यानंतर भक्त कुणाला म्हणावं? जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही त्याला भक्त म्हणावं. त्याच्यानंतर कुणाला म्हणावं? जो स्वार्थरहित आहे, म्हणजे ज्याला स्वतःच्या ठिकाणी कोणताच स्वार्थ नाही आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे निस्वार्थ भावना आहे, अशा त्याला भक्त म्हणावं. आणखी भक्त कुणाला म्हणावं? जो सर्वावर विनाकारण प्रेम करतो आणि दया करतो त्याला भक्त म्हणावं. जो म्हणजे कोणत्याही कंशाही कामाची अपेक्षा ठेवून किंवा कुठल्याही परत भावनेची अपेक्षा न ठेवता किंवा परत फेडीची अपेक्षा न ठेवता जो सर्वावरती प्रेम करतो आणि दया करतो सर्वावरती, तो त्याला भक्त जाणावा. नंतर कुणाला भक्त म्हणायचं? ज्याच्यामध्ये अहंता भाव नाही आणि ममता भाव. अहंता म्हणजे काय? मी हे आहे, मी ते आहे, आपल्या पदाचा किंवा आपल्याकडे जे काही पूर्ण सत्ताभाव आहे त्याचा ज्याच्या ठिकाणी गर्व नाही आहे, म्हणजे अहंता नाही. आणि माझेपणा नाही, मीपणा आणि माझेपणा दोन्ही पण नाही, अशाला भक्त म्हणावं.
त्याच्यानंतर भक्त कुणाला म्हणावं? जो सुखामध्ये आणि दुःखामध्येही जो स्वतःचं कंभाव जे आहे त्याचा त्याग करत नाही, अशाला भक्त म्हणावं. आणखी भक्त कुणाला म्हणावं? जो क्षमावान आहे, म्हणजे दुसऱ्याच्या अपराधाला जो क्षमा करतो आणि त्याला अभय देतो, त्याला भक्त म्हणावं. त्याच्यानंतर भक्त कुणाला म्हणावं? जो सर्व याच्यामध्ये संतुष्ट राहतो, कोणतंही काम करण्यामध्ये जो संतुष्ट भावना ठेवतो, त्याला भक्त म्हणावं. आणखी भक्त कुणाला म्हणायचं? ज्याचे शरीर, मन आणि सर्व प्रकारची पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये हे ज्याच्या ताब्यात आहेत, त्याला भक्त म्हणावं. आणखी भक्त कुणाला म्हणायचं? ज्याची की भगवंतामध्ये दृढ श्रद्धा आहे आणि भगवंतांचे जे शास्त्र आहेत, जसं की हे भगवद्गीता आहे, शास्त्र आहेत, याच्यावरती ज्याची पूर्णपणे दृढ विश्वास आहे, श्रद्धा आहे, जे की या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान आहे किंवा षटशास्त्रामध्ये सांगितलेलं ज्ञान आहे किंवा वेदामध्ये सांगितलेलं ज्ञान आहे, याच्यावरती ज्याचा दृढ विश्वास आहे, त्याला भक्त म्हणावं. म्हणजे कोणतंही जे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान सांगितलं गेलं की त्याच्यावर जर श्रद्धाच नसेल, तर मग त्याच्यावर जर श्रद्धा नसेल तर त्याचं आपण पालन कसं करणार? पालनच करू शकत नाही. म्हणून या ग्रंथावर, भगवद्गीतेवर किंवा सर्व शास्त्रावरती ज्याची श्रद्धा आहे त्याला भक्त म्हणावं, असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठं लक्षण भगवंतांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी स्वतःचं मन, बुद्धीचं आणि चित्ताचं हे स्वतः पूर्णपणे भगवंतालाच अर्पण केलेलं आहे, त्याला भक्त म्हणावं, असं भगवंतांनी या श्लोकामध्ये 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी भक्ताची लक्षणे सांगितली. आता याच्या पुढे आणखी लक्षणं भक्तांची जी आहेत, या पूर्ण अध्याय समाप्तीपर्यंत भगवंत जे आहेत ते भगवंतांची लक्षणे सांगू लागलेत. आणि आता भक्त काय काय करतो आणि त्याला काय काय प्राप्त होतं हे स्वतः भगवंतच ह्या एकेका श्लोकाने पुढे सांगू लागलेत. आता पुढच्या श्लोकामध्ये जे आहेत भक्तांची आणखी काही लक्षणं स्वतः भगवंतच सांगू लागले, ते आपण पाहूया. यस्मान्नो द्विजते लोको लोकानो द्विजते जयः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. भगवंत म्हणत आहेत की ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचं उभं घेत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादीपासून अलिप्त असतो, असा तो भक्त मला प्रिय आहे. आता अशा भक्ताची लक्षणं भगवंत परत सांगू लागलेत की ज्या भक्तापासून कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि ज्या भक्तामध्ये दुसऱ्या कोणत्या प्राण्याविषयी रागही राहत नाही आहे, क्रोध पण राहत नाही आणि त्याच्यापासून त्या भक्ताला उभं घेत नाही, म्हणजे कोणत्या प्राण्यांचा त्याला स्वतःहून तो त्रास करून घेत पण नाही आहे आणि दुसऱ्या प्राण्याला तो त्रास पण देत नाही आहे, असा जो भक्त आहे तो मात्र मला प्रिय आहे. मग अशा जे भक्ताला जे आहेत त्याच्या ठिकाणी काय राहत नाही आहे? कुणाविषयी क्रोध राहत नाही आहे, कुणाविषयी द्वेष राहत नाही, कुणाविषयी आनंद राहत नाही, कुणाविषयी उद्वेग राहत नाही. म्हणजे वेगवेगळे अशा प्रकारचे जे भाव आहेत जे की विरोधी भाव आहेत. म्हणजे हर्ष म्हणजे आनंद, याच्या विरुद्ध काय? क्रोध आहे. म्हणजे कुणाविषयी सुखी भाव पण राहत नाही आणि कुणाविषयी क्रोधी भाव पण राहत नाही, किंवा हा व्यक्ती चांगला आहे आणि हा व्यक्ती वाईट आहे, अशा प्रकारचं त्याला भाव राहत नाही. त्याच्यानंतर कोणत्या प्राण्यापासून त्याला भीती वाटत नाही आणि तो स्वतः कोणाला भीती पण दाखवत नाही, असा तो जो भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे. आणि ज्याच्यापासून दुसऱ्या कोणत्या प्राण्यापासून त्याला उद्वेग म्हणजे स्वतःला राग येत नाही आणि दुसऱ्या प्राण्यांचं त्याला उद्वेग येत नाही, असा जो भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे, असं भगवंत स्वतः सांगू लागले. म्हणजे जे जे काही भक्ताची लक्षणं आहेत ते भगवंत या श्लोकामध्ये सांगू लागले. आता आणखी काही लक्षणं जे आहेत भगवंत स्वतः सांगतील ते आपण पाहूया.
भगवंत सांगू लागले आहेत की ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. आता आणखी भक्ताची लक्षणे सांगताना भगवंत म्हणू लागलेत की ज्याला दुसऱ्या कुणाकडून कशाची अपेक्षा नाही तो कर्म करतो, जो अंतर्बाह्य शुद्ध आहे, म्हणजे मनाने पण शुद्ध आहे आणि बाह्यशुद्धी पण आहे, अंतर्शुद्धी पण आहे आणि बाह्यशुद्धी पण आहे. बाह्यशुद्धी आपण पूर्ण आंघोळ वगैरे करतो, साबण लावून आंघोळ करतो, हे बाह्यशुद्धी झाली. अंतर्शुद्धी म्हणजे काय, तर अंतर्शुद्धी म्हणजे आपण कुणाविषयी द्वेष न बाळगणं, कुणाविषयी क्रोध न बाळगणं, हे म्हणजे अंतर्शुद्धी झाली. त्याच्यानंतर चतुरपणा म्हणजे काय, चतुरपणा त्यालाच म्हटलेलं आहे की सर्व ठिकाणी एकाच भगवंताला पाहणं, याला चतुर म्हटलेलं आहे. आणि तटस्थ म्हणजे काय, उदासीन भाव, म्हणजे दोघं भांडणं करणारी व्यक्ती असतील तरी दोघांचं कल्याण होईल अशा प्रकारचं मार्ग ज्यानं काढणं, त्याला तटस्थ किंवा त्याला उदासीन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुःखमुक्त म्हणजे सर्व कर्मापासून जे आहे काम करत असतानाही कुणाला दुःख होईल असं न करता काम करणं, याला दुःखमुक्त असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व काम करत असताना त्या कामाचं काहीच अभिमान न बाळगता जो काम करतो असा तो भक्त मला प्रिय आहे, असं भगवंत सांगू लागले. आणखी नंतर कोणत्या प्रकारचा भक्त प्रिय आहे हे भगवंत पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. जो कधी हर्षयुक्त होत नाही, जो कधी द्वेष करीत नाही, जो कधी शोक करीत नाही, जो कशाचीही इच्छा करीत नाही आहे, जो शुभ आणि अशुभ अशा सर्व कर्माचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त मनुष्य मला प्रिय आहे. आता ही लक्षणे जी आहेत ते भक्ताची आहेत. म्हणजे कोणत्याही कर्मानं हर्षयुक्त न होणं. हर्षयुक्त न होणं म्हणजे काय, मग आपण कोणतंही काम केल्यानंतर त्याला आनंदी व्हायचंच नाही का, असं त्याचा अर्थ आहे का, तर याचा अर्थ असा अजिबात नाही. आपण काम केल्यानंतर कोणत्या कामानं आनंद होणं, दुःख होणं हा तात्कालिक भाव आहे, परंतु त्या भावामध्येच कायम त्याच्यातच विलीन राहणं, म्हणजे मी केलो, माझ्यासारखं कोणी केलं का, मी बघा बरं मला किती आनंद झाला, म्हणून त्याच्यामध्येच त्याचाच अहंभाव बाळगणं हे नको, हे बघून सांगू लागले. त्याच्यानंतर तो कोणाचाही द्वेष करत नाही. द्वेष भावना हे जे आहे ते तात्कालिक काहीतरी कुठल्या तरी कामानं एखाद्याचा द्वेष होणं, राग होणं आहे, परंतु तो कायमस्वरूपी मनात नाही, ही व्यक्ती कायमस्वरूपी वाईटच आहे असं जे आपण मनामध्ये एखाद्याविषयी द्वेष भावना बाळगून ठेवतो आणि वर्षानुवर्षे तो कायम आपण बाळगून ठेवतो. म्हणजे आपला म्हणजे काय होतं, होऊ शकतं आपल्याला प्रपंचामध्ये घडत असताना आपल्याकडून काही चुका होतात, समोरच्या कोणत्या व्यक्तीकडूनही चुका होतात, परंतु ते चुका घडल्यानंतर त्यावेळेला माणूस एकमेकांना काही बोलून घेतो, परंतु जे आहेत ते 1 दिवस 2 दिवस आठवडा फार झालं महिनापर्यंत एकमेकाविषयी रागभाव राहणं, परंतु तो जितका जास्त कालावधी राहील तर तो द्वेषी व्यक्ती म्हणला जातो. तर अशा प्रकारचा द्वेष जो आहे तो ठेवणं योग्य नाही. जर असा जो द्वेष आहे, जो त्याचा त्याग करतो, तो भक्त मला प्रिय आहे. म्हणजे कोणत्याच व्यक्तीबद्दल जास्त काळापर्यंत द्वेष भावना न ठेवणं हे जे लक्षण आहे ते भक्ताचं लक्षण आहे असं बघून सांगू लागले. आपण काम करताना, हे करताना, कोणते कर्तव्य करताना एकमेकाविषयी होतात काही कमी जास्त भावना होतात, परंतु तो व्यक्ती कायमचाच वाईट आहे. म्हणजे आपण संसारामध्ये पाहतो, त्या व्यक्तीचं माझ्या पुढे नाव घेऊ नको, मी त्याला 15 वर्ष झालं बोलत नाही आणि पुढे पण मी मरेपर्यंत बोलणार नाही, हे जे आहे ते द्वेषभावना आहे. अशा प्रकारचं द्वेषभावना तुम्ही बाळगू नका असं भगवंतांचं सांगणं आहे. कारण काय आहे, ज्याच्याविषयी आपण द्वेष बाळगत आहोत तो सुद्धा भगवंताचाच अंश आहे, आणि जो द्वेषभावना आपण बाळगणार आहोत त्या व्यक्तीबद्दल, म्हणजेच त्या व्यक्तीबद्दल नाही तर त्या शरीरामध्ये असलेल्या भगवंताचाच आपण द्वेष करत आहोत. तर हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. तर असं जो जाणला तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत सांगत आहे. त्याच्यानंतर काय, शुभ आणि अशुभ अशा दोन्ही कर्माचा जो त्याग करणार आहे असा तो भक्त मला प्रिय आहे. मग शुभ आणि अशुभ म्हणजे आपण काम करत असताना काही चांगले कामं करतो, काही वाईट कामं करतो. तर वाईट कामं हे स्वतः कधीच करू नका असं भगवंताचं म्हणणं आहे. निषिद्ध कामं तर करूच नका, परंतु जे चांगले कामं केलेले आहेत त्या कर्माचं सुद्धा तुम्ही त्याग करूनच
म्हणजे भगवंतासाठीच मी त्याग करून काम करत आहे असं समजूनच काम करा. असा जो भक्त काम करेल, शुभ काम करेल किंवा भगवंतासाठीच काम करेल, असा जो भगवंतासाठी कर्म करणारा भक्त आहे तो मला प्रिय आहे असं भगवंत म्हणत आहेत. आता याच्या पुढे भगवंत काय म्हणत आहेत, सर्व प्रकारचे जे कामं आहेत ते करून भगवंतासाठीच करून तो भक्त जो आहे भगवंताला प्रिय कसा आहे ते सांगत आहे. या श्लोकामध्ये भगवंत सांगू लागले आहेत की असा जो भक्त जो शत्रू मित्र मान आणि अपमान याविषयी संभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुख आणि दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते, असा जो भक्त आहे ज्याच्यामध्ये कशाचीच आसक्ती नाही, असा तो भक्त मला प्रिय आहे. आता भगवंत या श्लोकामध्ये काय सांगितले, ज्याची शत्रू आणि मित्र दोन्हीमध्ये पण पाहण्याची समान भाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, शत्रू म्हणून तो भक्त कुणाला पाहतच नाही, फक्त पाहतो तो मित्रच भावनेने, शत्रुभाव तो कुणाच्या ठिकाणी ठेवतच नाही. म्हणजे शत्रू आणि मित्राला समान मागा म्हणजे शत्रू म्हणून अखं कुणाला पहा अखा याचा अर्थ नाहीच आहे. तर तुम्ही शत्रू म्हणून कुणाला पाहूच नका, सर्वांना फक्त मित्र म्हणूनच पहा अखं भगवंताचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर भगवंत पुढे काय म्हणू लागलेत की जो मान आणि अपमान याच्यामध्ये समानच भाव ठेवणारा अखा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. आपल्याला मान दिलं तर आपल्याला चांगलं वाटतं, हा व्यक्ती चांगला आहे तो व्यक्ती वाईट आहे असं आपण बोलता बोलता म्हणतो. परंतु समोर तोंडासमोर जर एखाद्या व्यक्तीचं आपण मान भावानं जर चिंतन केलं, त्याच्याविषयी तू अशा प्रकारचा मोठा माणूस आहे बाबा, अशा प्रकारचं तू काम केलात असं म्हणलं तर त्या व्यक्तीला चांगलं वाटतं. परंतु कोणत्याही व्यक्तीला जर आपण त्याचा अपमान होईल असं काही वाक्य बोललो तर त्या व्यक्तीला वाईट वाटतं. मग अशा प्रकारचं बोलणंही ज्या व्यक्तीमध्ये नाही आहे, म्हणजे जो कोणाचं अपमानही करीत नाही आहे परंतु मान ठेवूनच बोलतो आणि मान आणि अपमान स्वतःचा झाला तरी त्याच्याविषयी तो वैरभाव ठेवत नाही. म्हणजे कोणी जर त्याचा अपमान जरी केला तर त्याच्यापासून तो त्या व्यक्तीविषयी वैरभाव ठेवत नाही. असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे असं भगवंत सांगू लागले. त्यानंतर भगवंत सांगतात की जो ज्या कामापासून सुख जरी प्राप्त झालं किंवा काही कामापासून दुःख जरी प्राप्त झालं तर त्या सुख आणि दुःखामध्ये जो समान भाव ठेवतो, अशा प्रकारे सर्व द्वंद्वामध्ये जो समान भाव ठेवणारा भक्त आहे असा तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत सांगू लागले. द्वंद्व हे म्हणजे दोन प्रकार. द्वंद्व म्हणजे काय, जे उलट धर्माचे दोन कर्म आहेत त्याला आपण द्वंद्व म्हणतो. म्हणजे शीत आणि उष्ण म्हणजे थंडी आणि गरम हे दोन विरुद्ध भाव आहेत. त्याचप्रमाणे सुख आणि दुःख हे दोन विरुद्ध भाव आहेत. म्हणजे सुख प्राप्त झालं तर आपल्याला आनंद वाटतो, दुःख प्राप्त झालं तर आपल्याला वाईट वाटतो. मग ह्या दोन्हीमध्ये समान राहणं म्हणजे ते भगवंताला प्रिय आहे. असा जो भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे असं भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे. आता यापुढे आणखी कोणता भक्त भगवंताला प्रिय आहे ते सांगू लागले आहेत. ज्याला निंदा आणि स्तुती सारखीच वाटते असा तो भक्त भगवंताला प्रिय आहे की ज्याची निंदा झाली किंवा स्तुती झाली तरी तो समानच समजतो, असा तो भक्त भगवंताला प्रिय आहे. जो ईश स्वरूपांचे मनन करणारा आहे म्हणजे भगवंतांच्या स्वरूपाचं जो मनन करतो, चिंतन करतो, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करतो, भगवंताचं स्वरूप बुद्धीनं समजून घेतो, त्याच स्वरूपाचं मनन करतो, चिंतन करतो, असा तो भक्त जो आहे तो भगवंताला प्रिय आहे असं भगवंत सांगू लागलेत. त्याच्यानंतर भगवंत काय सांगू लागलेत, जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो. म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपापल्याला कर्तव्य कर्म प्राप्त झालेले आहेत. म्हणजे कोणाला काही नोकरी रूप कर्म झालेले आहे प्राप्त झालेले आहेत, कोणाला काही व्यवसायाचं कर्म प्राप्त झालेलं आहे, कोणाला कोणत्या. तर ज्या व्यक्तीला
ज्या ज्या प्रकारचं आपल्याला कर्तव्य कर्म प्राप्त झालेले आहे त्या सर्व कर्तव्य कर्मामध्ये तो आपापले कर्तव्य कर्म फक्त भगवंतांच्या काठी करत करत आपला उदरनिर्वाह करीत राहतो. म्हणजे हे काम चांगलं आहे ते काम वाईट आहे अशा प्रकारे तो कोणतीही भावना ठेवत नाही. आपल्याला प्राप्त झालेलं जे कर्म आहे ते फक्त भगवंतासाठीच करायचं अशा प्रकारे जो शरीराचं उदरनिर्वाह करण्यासाठीच फक्त कर्म करतो असा तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. आता त्याच्या पुढे काय म्हणतात बघा. आपल्या निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते असा भक्त मला प्रिय. म्हणजे आपलं जे घर आहे त्या घराविषयी ज्या भक्ताला त्याला म्हणजे आसक्ती नाही. म्हणजे हे घर माझं आहे, मी एवढं मोठं घर बांधलो, ह्या घरामध्ये मी सुखी आहे, माझ्यासारखं घर कुणाचं नाही असं त्याला भावना नाही. म्हणजे आपल्या घराविषयी सुद्धा ज्याला आसक्ती नाही असा तो भक्त मला प्रिय नाही. म्हणजे आपण आपल्या घराची काही काळजी करायचं नाही का. आपण घर आपलं गळू लागलं तर मग त्याला नीट करून घ्यायचं नाही का. आपल्या घराला आपण कलर करून घ्यायचं नाही असा त्याचा भाव नाही. म्हणजे जे आपल्या घराविषयी ज्याला पूर्ण माझ्यासारखं घर कुणाचं आहे का, मी एवढं मोठं घर बांधलो, मी 50 लाखाचं घर घेतलो, मी 1 करोडचं घेतलो, मी 2 करोडचं घेतलो अशा प्रकारचा जो घराविषयी अभिमान असतो, माझं घर आहे हे माझं घर आहे असं जे अभिमान आहे ते अभिमान तुम्ही बाळगू नका असं भगवंत सांगू लागले. तर असा अभिमान ज्याच्या ठिकाणी नाही असा तो भक्त मला प्रिय आहे. घर कुणाचं असतं, घर त्या विटा मातीचं असतं, विटाचं राहतं, सिमेंटाचं राहतं. त्याच्यानंतर ते घर बांधलेलं कोण राहतं, वेगवेगळ्या मजुरांनी बांधलेलं राहतं. मग ते मजूर वेगवेगळे मुस्लिम राहू शकतात, वेगवेगळे हिंदू धर्माचे राहू शकतात. म्हणजे या लोकांनी घर बांधलं ते बांधलेले लोक वेगळे, आपण बांधकाम करून घेतलो, पैसे दिलो, जर ते व्याजानं काढलं, बँकेतून काढलं, परंतु आपण त्या घराचा अभिमान बाळगतो, व्यर्थच बांधतो. त्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक राहतात, वेगवेगळ्या प्रकारची मुंग्या राहतात, वेगवेगळ्या प्रकारची उंदरं राहतात, मांजरं राहतात, कुत्रे राहतात. मग आपण घर कुणाचं म्हणतो, स्वतःचं माझं म्हणतो. तर अशा प्रकारचं त्या घरामध्ये ज्यांचा आसक्ती नाही, त्या घरामध्ये ममता नाही असा तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. मग असा जो भक्त आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे, कुठे स्थिर आहे, भगवंताच्या मनामध्ये स्थिर आहे, मननामध्ये स्थिर आहे, चिंतनामध्ये स्थिर आहे. तर असा तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत या श्लोकामध्ये सांगू लागलेत. मग आत्तापर्यंत या श्लोकामध्ये म्हणजे 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी जे आहे ते भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. मग या लक्षणाच्या योगी भगवंत काय म्हणतात की अशा प्रकारची हे लक्षणे जी आहेत आपण सर्वांनी आपण अंगीकृत करायची आहेत म्हणून भगवंतांनी सांगू लागले. मग अशी लक्षणं जर आपण अंगीकृत केलो तर मग काय होईल, त्याची परिणती काय होतं हे भगवंत या पुढील 20व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः सांगत आहेत, ते आपण पाहूया. म्हणजे हे जे भक्ताची लक्षणं आहेत ते आपण अंगीकार करून भगवंताला प्राप्त करायचे म्हणून भगवंतांनी सांगितलेले. आणि हे प्राप्त करणंच हे मनुष्य देहाचं कर्तव्य आहे. आता भगवंत सांगू लागलेले आहेत की परंतु जे श्रद्धाळू मनुष्य मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्तही मला अतिशय प्रिय आहेत. आता भगवंताने आतापर्यंत जे आहे 12व्या श्लोकापर्यंत जे आहे अनेक योग मार्गांचे विश्लेषण केलं. त्याच्यानंतर 12व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत भक्तांचं वर्णन सांगितलं. आता इतकं सांगून आता शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगू लागलेत की हे जर कोणतं योगमार्ग तुम्हाला कळू किंवा न कळू, तुम्ही त्याच्यावर अंगीकार करताल किंवा न करताल, परंतु फक्त हे जे आहे ह्या 20 श्लोकाचं जरी तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तियुक्त होऊन जरी तुम्ही श्रवण करताल म्हणजे ऐकून घेताल किंवा अभ्यास करताल तरी तुम्ही माझे प्रिय भक्त म्हणून गणले जाताल.
असं भगवंतांनी स्वतःच सांगितलेलं आहे. म्हणून कालपासून मी सांगू लागलो की या अध्यायाचं जे आहे श्रवण करा. प्रत्येकाला म्हणजे विनंती करायचं कारण हेच होतं की या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे की भगवंत सांगतात की ह्या अध्यायाचं जरी तुम्ही फक्त वर्णन ऐकलात तरी तुम्ही माझे प्रिय भक्त होताल. असं फक्त भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 20व्या या शेवटच्या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणून या अध्यायाचं वर्णन आपल्याला कळू किंवा न कळू जरी आपण ऐकलो तर भगवंत म्हणतात की तुम्ही माझे भक्तच आहात. म्हणजे आपण आचरण करू की न करू हा प्रश्न पुढला राहिला. आचरण केलं तर ते आपण सर्वश्रेष्ठ भक्त होऊच याच्यामध्ये शंका नाही. परंतु फक्त हे जरी वर्णन ऐकलो तरी तुम्ही माझे अतिशय प्रिय भक्त आहात असं भगवंतांनी स्वतः वचन दिलेलं आहे या अध्यायामध्ये. या शेवटच्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायातल्या या श्लोकामध्ये स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मला जर ऐकलात, हे 20 श्लोकांचं जरी वर्णन ऐकलात तरी तुम्ही माझे प्रिय भक्त आहात असं मी स्वतः मानतो असं भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. हे म्हणजे मी सांगत नाही आहे, हे स्वतः भगवंतच या श्लोकामध्ये हे तू धर्म्यामृतमिदम यथा उक्तम पर्युपाकते श्रद्धानां मतपरमां भक्ताते अतीव मे प्रिय. श्रद्धानां मतपरमा म्हणजे काय? श्रद्धा भक्तियुक्त भावनेने जर तुम्ही फक्त हे ऐकलात, श्रवण केलात तरी तुम्ही माझे अतिशय प्रिय भक्त आहात असं मी स्वतः मानन असं भगवंतांचं स्वतःचं वचन आहे. म्हणून हे आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून फक्त आपल्याला हे काय करायचं आहे की प्रत्येक जणाला जेवढं शक्य आहे तेवढं ऐकतात. कोणी काय कमी ऐकलं असेल, कोणी जास्त ऐकलं असेल. परंतु आता माझ्या सद्गुरूंनी पण सांगितलेले आहेत तेच मी सांगत आहे की प्रत्येक मानवानं आपल्याला शक्य असेल एवढं 12व्या अध्यायातलं 20 श्लोक जे आहे प्रत्येकाने पाठ करायचा प्रयत्न करायचं. आपल्या घरातल्या लहान मुलांकडून त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचं. प्रत्येकाने पाठ करणं गरजेचं आहे. ह्या श्लोकांचं याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये पूर्ण भगवद्गीतेचं संक्षेप आलेलं आहे, सारांश आलेलं आहे. म्हणून याचं जरी आपण आपल्या लेकरांकडून पाठ करून घेतलं तरी हे कसं काम करतं त्याच्यासाठी माझे सद्गुरू एक उदाहरण सांगत होते. जसं की आता इथं चूल पेटलेलं आहे, चुलीमध्ये लाकूड जळत पडलेलं आहे, त्याचा कोळसा पडलेला आहे आणि ते कोळसा लाल बुंद दिसत आहे आणि एक 1-1.5 वर्षाचा मुलगा रांगत किंवा चालत येऊन ते लाल दिसलेलं आहे खेळणी समजून त्याला हातात घेतो. ते हातात घेतल्यानंतर त्याला पोळतं की न पोळत नाही? आपल्याला माहिती आहे पोळतंच. मग ते का बरं पोळलं? तो मुलगा तरी लहान आहे, त्याला पोळायला नको आहे. मग का बरं पोळलं? तर पोळणं हे त्या कोळशाचं गुणधर्म आहे. त्याप्रमाणे हे श्लोक जे आपण पाठांतर करतो, आपण पाठ करू की लहान मुलं पाठ करू, तर ह्या श्लोकांचं एक गुणधर्म आहे की तो श्लोक पाठ केलेला व्यक्ती जो आहे तो भगवंताचा भक्तच होतो आणि त्या श्लोकाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये आपोआपच ते गुण जे आहेत ते परावर्तित होत जातात, आपोआप होतात. भगवंत आपोआप करतात, कोणी करायची त्याला गरज नाही आहे. आपोआप भगवंत त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन आपोआपच घडत येत जातो आणि ते गुण परिवर्तित होतात. म्हणून भगवंत सांगतात की ह्या अध्यायाचं, ह्या पूर्ण 20 श्लोकाचं जो कोणी आचरण करेल किंवा ते फक्त ऐकून जरी घेईल तर तो मला अतिशय प्रिय आहे. म्हणून हे फक्त सांगणं आहे. प्रत्येकानं होईल तेवढं हे अध्याय पाठ करायचा. आपल्याला अर्थ कळेल न कळेल त्याचा दररोज आपण उच्चारण करणं हे गरजेचं आहे. आणि आपण आपल्या लहान मुलांकडून, घरातील आपले मुलं लहान असतील मोठे असतील, प्रत्येकाने या अध्यायाचं पाठांतर जरूर करावं हे सगळ्यांना विनंती आहे. अशा प्रकारे या अध्यायाचं जे वर्णन आहे ते भगवंत चरणी, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवान शिवांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबूया. ओम.